वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी समाज. कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासामुनी गहन ज्ञान, ज्ञानामुनी ध्यान विशेषजी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेथे जिथं संपत्ती आणि दया दोन्ही वाचलेले एके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती जिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञानदेव ज्ञानच ज्ञानच देव ज्ञानच देव. तिथंच उलट फिरा 18वा अध्याय. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं संत आहे तिथं विवेक आहे, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, जिथं सुमन आहे तिथं वन आहे, जिथं राव आहे तिथं घटक आहे, जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे, जिथं वन आहे तिथं आग आहे, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन. हो, कीर्तनाला सुरुवात करायची. फक्त आता पाठापाठा. तुम्ही आजारी का काही महिला म्हणतात? तुम्ही आज काही बोला ना काही काळी ना काय. आज कीर्तनात तुमचंय विठाल विठ्ठल. कीर्तनाला सुरुवात करायची. आता त्या आधी कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रवाणी बसायचं नाही. ते तो सोडून देणं डोक्याला हात लावून दाढी हात लावून तांगड्यावर करंगुडी भागवा याच नाही. लांब बघायचं, चांगलं चप्पल नोट पाहायचं, पहिलं पंक्ती जेवायचं. पण भामटेवणे अवहित येऊन असं बसतो आणि तसंच निघाला. मग आपल्या कीर्तनाला भामटेवणी बसायचं नाही आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोला जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. पण भामटेवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही आणि चिंता बिंता करायची नाही. आणि बरं चिंता करायला आपल्या हातात काही नाही, चिंता करून करतो काय बरं? काय आपल्या हातात काय आपल्या हातात? अहो, इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून देईन. अहो, बल्बाची गॅरंटी आहे, बल्ब विकणाराची काय गॅरंटी? पैसे मोजतानाच घ्यावा. बरं, बल्ब घेणाराची काय गॅरंटी? होल्डर मध्ये बसवा गेल्यावर व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला. नाही म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, चिंता करून काय उपयोग नाही. असंच खेळत जागायचं, राहायचं तरी किती दिवस किती. बरं, कोण राहायला आलंय? राहायचे किती दिवस? थोडे दिवस. मग चिंता हसत खेळत जगायचं आणि हसलं पाहिजे माणसानं, हसलं पाहिजे. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी. अहो, काही माणसं काना ते पण हसत नाही. ज्याला हसायचं इंजेक्शन दिलं काना ते पण हसत. हस नव्हतो गमळला तो खात हसलं पाहिजे. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुक्या मागायची. जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्माण असतात, म्हणजे हळूच बोलतात, नफडेवाल असतात. हसलं पाहिजे. हसली ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि असंच खेळत जगायचं, चिंता बिंता करायची नाही. आणि चिंता आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टी कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुढे मिळणार नाही. 2. शरीराचे इंद्रिय पुढे मिळणार नाही. 3. दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4. ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं मिळेल, आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2. शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाही. बरं, ही तुम्ही केस काळी का करता बरं महिला मंडळ? तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता? बरं, असं कधी झालंय का? बस रे माणसांपैकी आलाय काय एखाद्याला मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही, मग हाताने झटे करता कशाला बोलतो? 2. शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3. दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4. ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथान कादंबऱ्या नका काढू, आई बाप सांभाळायला. आणि ज्याचं शाळेत कळलेल्या व्याख्याने त्याची जाई वृद्धाश्रमात आहे आणि तो आईची माहिती सांगितलं रडू 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 आहे. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचे आईबाप अजून वृद्धाश्रमात नाही, पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आहे. जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, 2
दोन्ही टॉमी संगत, एकाला साखळी एकाला चेन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मध्ये ते तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात दिसतात, चांगलंय. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? हे तिचे वडील. अरे तोही त्यांना पुलावरून फेकतो, कशाला सवय. त्याचा बळी दिला तू पूल तरी लोक म्हणतात जग सुधारलं. अरे काय डोकलं सुधारलंय? धोतर गेला पायजामाला, पायजामा गेला जीन्स आली, जीन गेली बरमोड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधार काय? आता इथवर का आले अजून ईद बरोबर सरकलं म्हणजे आला म्हणा तुम्हाला. चिंताच करायची नाही. बरं एक दिवस सगळ्याला जायचं आहे, मग चिंता करून करायचं काय? आज तीन प्रश्न मांडतो. आपल्याला देव व्हायचा आहे, आपल्याला देव व्हायचं आहे का आपण देवाचा अंश आहे? तुम्ही आज कोणीच बोला, मी खाली येऊ का? आवाज आहे ना? आपल्याला देव व्हायचा आहे, आपल्याला देव व्हायचं आहे का आपण देवाचा अंश आहे? आपण देवाचा अंश आहे. पुरावा मुंबई वंश जीव लोके जीव भूत सनातन बड शस्यानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आता आपण सगळे जर भगवंताचा अंश आहोत, तर आपला बाप जर विचारलं तर जम्मू नावाच्या द्वीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठो नावाचा पाटील आहे. जम्मू या पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथे धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठो नावाचा पाटील आहे. आणि तो विठो नावाचा पाटील आपला आई नाही, बाप नाही, माई बाप म्हणजे आई तोच आहे आणि बापही तोच आहे. आता तो विठो नावाचा पाटील जर आपला माई बाप आहे, आपण त्याची लेकरं आहोत, आपण त्याची लेकरं नाही, आपण त्याचा अंशच आहोत, तर आपण देव का नाही? आता तो विठो नावाचा पाटील जर आपला माईबाप आहे, आपण जर त्याची लेकरं आहोत, तर आपण देव का नाही? तर उत्तर आहे आपल्याला आपण देव आहोत याचं ज्ञान. आता आपल्याला गरज कशाची आली? ज्ञानाची. ज्ञान आलं का आपण देव होणार. आता देव का नाही? तर ज्ञान ज्ञानच नाही. आणि आज सगळ्या लोकांकडे नेमकं ज्ञान नाही. सगळ्या लोकांकडे गाडी बंगला पैसा, इतका पैसा आहे लोकांकडे, 10व्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत दूर निघत. पैसा आहे, ज्ञान नाही. पटकन पाहिलं मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात?
24 दर तासाला एक नुसती नियसतच राह. मग तुला कपाटभर साड्या ठेवायची गरज काय? तुला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत तू राहशील? नाही. मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा महिलांना ज्ञानच नाही ना. अहो ज्ञानाचं एकच मुलगा आहे तुम्हाला, मग तुम्हाला 27 खोल्यांचा बांगला बांधायची गरज काय? तुला का 26 सुना आणायच्या का प्रत्येक बेडरूम मध्ये? मग आपल्या पोऱ्याला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. ज्ञानच नाही ना. अहो दोघा जणांची मारामारी झाली, दोघे पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या 2 कानफटी ठेवले, दोघांकडून 50,000 घेतले आणि म्हणले परत असं करू नका. आता या कानफटीत केवढ्यात पडली? 50. तरी तो म्हणला 50 घालवले, पण त्याची मग काय नाही, ज्ञानच नाही. आता आपल्याला ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान यायला काय लागतं? मग ज्ञान की म्हणाले शाळेत काय याला कोणी खात नाही. हे शाळेचं ज्ञान सोडून द्या. हे कोणी खात नाही. अहो 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वड्यानं आल्याला इंग्लिश मिडियम. लोकांना पोरं आणायची कुठं? मास्तर पोरं सांभाळी त्यात आपल्याकडे घाला आणि येताचे घाला कुठं. बरं पोरगा गार्जियन द्यायची गोष्ट आहे का? तू गाडी वाटेव मी घर मी आतून पोर आणतो. बजावा लोकांना पोरं होत होते तर तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उतार. बरं लोकांना पोरं कष्ट होतील? ज्याला बायको त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, म्हणजे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक करतील ज्ञान सोडून द्या. एमएबी नाही. एमएबी मीडियम कॉम्प्लीट पीरियड स्टुडंट इंजिनियर केजी हायर केजी लोअर केजी एमबीए बीएड डीएड आणि बीएड आणि आर्ट्स आणि कॉमर्स सायन्स आणि F1 एमटेकन बीटेकन डेअरिंग डिप्लोमा टर्नर फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिक इंजिनियर आणि पॉलिटिकल इंजिनियर एमपीएससी यूपीएससी नेट सेट फार्मसी आयसीटी ॲग्री एमबीए आणि बीएड हृदय रोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळ रोग तज्ञ नेत्र रोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ. आता तो एक नवीनच तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तांगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त काय करते? अरे बाबा आखं जग तज्ञ, आखं जग तज्ञ. पण आमचा विटेवरचा मालक सर्वात त्याला साचवायचा हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुडीचा आखा जग तज्ञ. अहो 10 वर्षापूर्वी एक डॉक्टर आखा माणूस चेक करायचा. आता प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे. अजून 5 वर्ष थांबा तुम्ही. डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या मजले हो, उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या मजले हो, नागपुडीचा मधल्या मजले. एमएबी सोडून दे. हे ज्ञान नाही. मग आता आपल्याला ज्ञानाची गरज आहे. म्हणजे तुम्ही म्हणाले शाळेतलं ज्ञान नाही. मग ज्ञान कोणतं का असत नाही, पण आत्मलाभासारखे गोमटे काहीच दिसे. आंतरिक ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे, आतलं ज्ञान पाहिजे. मग ज्ञान यायला काय लागतंय? घुसल्यावर का आता फक्त बारीक ऐकायचं. बारीक ऐकलं तर कीर्तन कळलं नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसायचं. कारण आपली एक तर पहिली वेळ 150 वर्षानंतर 150 वर्ष मी पुढे होतो तेव्हा ज्ञान यायला काय लागतंय? 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हाला दृष्ट होईल, परस्पर घडेल प्रीतीजय, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पाव. ज्ञानवरांचं म्हणणं असं आहे, तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल. ज्ञानवरा आम्ही जर भजन केलं तर आम्ही देव होऊ का? नक्की व्हाल, पण त्याला 4 अटी आहेत. एक पहिली अट, तुम्ही शरीराला पिडावे. याला त्रास द्यायचा नाही. याला भूक लागली खायला द्या, तहान